सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्य भारत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही हा एक हॅकफेस्ट ठेवला होता. त्याचं नाव होतं सूर्य भारत महाहॅकफेस्ट. त्याच्यामागे उद्देश असा होता की आता जे टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होते आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि बऱ्याचशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये, त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण मुलांना थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मुलांना त्याचे असणारे फायदे आणि तोटे कळणार नाही. म्हणून आपण मुलांना एक पूर्ण दिवसभर आधी त्यांना त्याचा नॉलेज दिलं की कशी माहिती आपली वेगवेगळ्या हॅकर्सकडनं घेतली जाते आणि कशा प्रकारे सायबर क्राईम्स होतात आणि ते अवॉइड करण्याकरता काय केले पाहिजे याचं एक प्रात्यक्षिक दिलं आपण काल दिवसभर. आणि आज त्या प्रात्यक्षिकानंतर मुलांना एक तासाचे साधारण अशी एक टेस्ट दिली होती की त्यामध्ये जे काही बग्स आणि जे काही व्हायरस वगैरे टाकले होते, जे काही हॅकर्स जे करतात ते आपण त्याच्यामध्ये एक्झाममध्ये घेतले होते. कारण जेव्हा ते फ्युचरमध्ये बाहेर पडणार कोर्स पूर्ण केल्यानंतर, ग्रॅज्युएशननंतर, पोस्ट ग्रॅज्युएशननंतर त्यांना मल्टिपल अपॉर्च्युनिटीज असणार आहे. कॉर्पोरेट्सकडनं असणार आहे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडून असणार आहे, सरकारकडून असणार आहेत, नॅशनल सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून असणार आहे. तर अशा ठिकाणी जर त्यांना सक्षम बनायचं असेल तर त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि कुठलाही अटॅक झाल्यानंतर वेळेवर तू जर सॉल्व नाही केला तर तोपर्यंत फार लेट झालेला असतो. आणि ते मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स थ्रू ती माहिती मल्टिपल लोकांच्या थ्रू वेगवेगळ्या ठिकाणी पोचली जाते. म्हणून या फील्डमधलं हे अतिशय महत्त्वाचं महाहॅकफेस्ट आपला सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून, इंटर कॉलेजेट्स, वेगवेगळ्या कॉलेजेसच्या स्टुडंट्सकडून आणि प्रोफेशनल्सना, फॅकल्टीजना आपण बोलून हे 2 दिवसाचं वर्कशॉप अरेंज केलं. 350हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि टीचर्स आपल्या कॉलेजचे आणि बाहेरच्या कॉलेजचे आले होते. तर सर्वांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि सर्वांना पण सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन ऑनलाईन माइल टू या USA कंपनीकडून मिळालेलं आहे. आणि विनर्स त्याच्यामध्ये जे 12 विनर्स दिलेले आहेत त्यांना 25% स्कॉलरशिप हा जो कोर्स पुढे करतील त्यांना देण्यात येणार आहे, असं माइल टूतर्फे अनाऊन्स केलेलं आहे. सर्जनशील न्यूज